महायुतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीवर टीका करून राहिले आणि आता थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन करणार आहेत म्हणते, त्यावर आपलं काय मत? महायुतीच्या बैठकीमध्ये महायुतीच्या आमदारांनी त्यांच्या पक्षाध्यक्षाशी बोलणंच त्या ठिकाणी कुठली भूमिका घ्यायची आहे असा निर्णय समन्वय समितीमध्ये झाला आहे. एकनाथ शिंदेजी पुढील निर्णय करतील, कारण बच्चू कडूबद्दल काही त्यांना काही भूमिका असतील तर त्या एकनाथ शिंदेजींनी मांडतील. कारण समन्वय समितीचा हाच निर्णय आहे की कुठल्याही आमदारांनी, महायुतीच्या आमदारांनी किंवा महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी महायुती संदर्भात काही बोलायचं असेल तर आपल्या पक्षनेत्याला विचारून बोलायचं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होता, ते प्रकरण सध्या थंड बस्त्यात पडलं आहे. पोलिसांचे बोलत नाही त्यामध्ये पोलिसांच्या संपूर्ण जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, जोपर्यंत पोलिसांची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलिसाच्या तपासात बोलणं काही योग्य होणार नाही. दावा करताय का कोणी म्हणतं अचलपूरला झालं पाहिजे, कोणी म्हणतं अमरावती, कोणी म्हणतं बडनेरला, कसं पाहता? जिल्हा रुग्णालय आहे, जिल्हा ठिकाणी होत असतं, पण मागण्या वेगवेगळ्या आहे. अचलपूरला मेळघाटचा भाग जर पकडला ते एक चांगलं रुग्णालय असलं पाहिजे. मी आता काही चॅरिटेबल संस्थांशी बोलतो आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, लता मंगेशकर हॉस्पिटल आहे. राज्यातल्या काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटला आम्ही मागणी करणार आहोत की बाबा, म्हणजे विनंती करणार आहोत की अचलपूर सारख्या दुर्गम भागामध्ये काही हॉस्पिटल दिलं पाहिजे. आणि जर गव्हर्नमेंटचं असेल तर गव्हर्नमेंटचा विचार करू, पण अचलपूरला असलं पाहिजे. पण हे जे आहे हे मेडिकल हॉस्पिटल हे अमरावतीकरता मंजूर झालं असल्यामुळं जागा एखाद्या वेळेस मागं पुढं करता येईल, पण अमरावती शहराचं हॉस्पिटल किंवा अमरावती मुख्यालयाचं हॉस्पिटल दुसरीकडे वळवण्याऐवजी अचलपूरला काही नवीन पर्याय काढता आला पाहिजे, त्याचा विचार सरकार करणार आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते लवांडे त्यांच्या अंगावर शैतांवर टीका केलेली होती. आता अटल पांडेंना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरएसएसचे अटल पांडे असल्याचं बोललं जातं. नाही, कोणी असेल तरी पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई केली असेल, पण त्यामध्ये पोलीस शोधतील काही आक्षेपाने बोललं गेलं का. आक्षेपाने बोललं असेल तर ते त्याच्या कुठल्या कलमानुसार कारवाई करायची ते पोलीस करताय. शेवटी पोलिसांची कारवाई पोलिसांना करू दे, त्यामध्ये मी काही बोलणं योग्य नाही. जे ते भंडाऱ्याच्या कृत्याचं समर्थन केलेलं आहे. आता नितेश राणे बोलले त्यावर मी बोलणं योग्य नाही. सर, एक शेवटला प्रश्न, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आहेत, त्यांचा देखील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. नाशिकच्या संपूर्ण प्रकरणावर मुलींना कशा पद्धतीनं ब्लॅकमेल करायचं, कालच माननीय मुख्यमंत्री यावर बोललेले आहे. पोलिसांचा तपास कडक चालू आहे. या प्रकरणाचे सर्व आरोपी जिथे जिथे असेल तिथं पोलीस अटक करतात आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर आहे. जिथं जिथं जो आरोपी या ठिकाणी असेल त्या आरोपीला शोधून काढून कारवाई करतात. पण ओवेसींनी जे पत्रकार परिषद केली त्यांनी पूर्ण आरोप फेटाळले की आरोप झाला म्हणजे गुन्हा सिद्ध होत. पोलिसांना वेळ द्या ना. मी किंवा ओवेसी किंवा अजून कोणी बोलण्यापेक्षा पोलिसांना बोलू दे ना. तपास पूर्ण होऊ दे, पोलिसांना बोलू दे, पोलीस बोलतील. सर, काही दिवसांपूर्वी जर आपण पाहतो अचलपूरमध्ये हिंदू जनजागृती सभेचा यांनी सुद्धा मागणी केली आहे. अचलपूरला हवं, संभ्रम सुरू आहे, कुठं व्हावं म्हणाल? नाही, शासकीय जिल्हा रुग्णालय असेल तर जिल्ह्यात होतं, जिल्हास्थानी होत असतं, पण अचलपूरला एक रुग्णालय झालं पाहिजे याचा विचार सरकार करता आहे. मी विचार करतो आहे की काही मोठ्या प्रमाणावर ज्या चॅरिटेबल संस्था असतात, टाटा इन्स्टिट्यूट आहे, लता मंगेशकर आहे, अशा इन्स्टिट्यूटशी बोलू. पण अचलपूरला हॉस्पिटल झालं पाहिजे का? झालं पाहिजे, कारण मेळघाटपासून सर्व भाग हा अचलपूरला जोडलेला आहे. नेता जो आहे